इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 6.1. पहिला प्रश्न आहे, इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढा. आता मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहेत. सरळ पद्धती, गृहीत मध्य आणि प्रमाण विचलन पद्धती. तर आपण त्या मध्य प्रमाण विचलन पद्धती आणि गृहीत मध्य पद्धती सरळ पद्धती हे जे 6 गणिते दिलेली आहेत ते सराव म्हणून तुम्ही सर्वच तिन्ही पण पद्धतीने सोडवू शकता. पण आपण इथं ज्या पद्धतीने तुम्हाला विचारलेला प्रश्न त्या पद्धतीने सोडवणार आहे. तर बघा, वेळ दिलेला आहे तासामध्ये 0 ते 2 तास, 2 ते 4 तास, 4 ते 6 आणि 6 ते 8, 8 ते 10. 0 ते 2 तास अभ्यास करणारे 7 विद्यार्थी आहेत. 2 ते 4 तास अभ्यास करणारे 18 विद्यार्थी आहेत. 4 ते 6 तास अभ्यास करणारे 12 विद्यार्थी आहेत. 6 ते 8 तास करणारे 10 विद्यार्थी आहेत आणि 8 ते 10 तास अभ्यास करणारे 3 विद्यार्थी आहेत. बघा, या पद्धतीने आपल्याला 4 कॉलम तयार करायचे. सरळ मध्य पद्धतीने काढताना फक्त आपल्याला 4 कॉलम तयार करावे लागतात. एक दिलेला वर्ग म्हणजे वेळ तासामध्ये दिलेला आहे, वर्ग लिहायचे आणि नंतर वर्गमध्य काढायचं. तर वर्गमध्य म्हणजे काय, खालची मर्यादा आणि वरची मर्यादा. म्हणजे आता पहिल्यांदा बघायचं 0 ते 2, 0 ही खालची मर्यादा झाली, 2 वरची मर्यादा. दोघांची बेरीज भागिले 2 करायचं म्हणजे 0 अधिक 2 भागिले 2. तर 1 येतं आहे. मग वर्गमध्ये 1. 2 ते 4 म्हणजे 2 अधिक 4 6, 6/2 व्यतिरिक्त 6 3. अशा पद्धतीने आपल्याला वर्गमध्य काढायचे. 1 3 5 7 आणि 9 वर्गमध्ये येतात. वारंवारता दिलेली आहे विद्यार्थी संख्या 7 18 12 10 आणि 3. आता इथं वारंवारता जी आहे ते FI ने डिनोट करायचं आणि जो वर्गमध्य आहे तो XI. आता दोघांची गुणाकाराचा चौथा तक्ता येईल, वर्गमध्य गुणिले वारंवारता. 7 1 7, 18 3 54, 12 5 60, 10 7 70 आणि 9 3 27. आता यांचे एकूण काढायचं आहे. विद्यार्थी संख्या नंबर समेशन ऑफ FI म्हणजे फ्रिक्वेन्सीचं समेशन म्हणजे बेरीज, ह्या सगळ्यांची बेरीज येते 50 आणि XI FIची बेरीज येते समेशन ऑफ FI XI 218. आता मध्य काढण्याचं सूत्र बघा. मध्य काढण्याचं सूत्र आहे, सरळ पद्धतीने मध्य काढण्याचं सूत्र आहे x बार बरोबर समेशन ऑफ XI FI छेद समेशन ऑफ FI म्हणजेच नंबर ऑफ एनी कुठल्या पण जे वस्तू सांगितल्या असतील त्याची संख्या. इथं विद्यार्थी संख्या दिलेली आहे 50. समेशन ऑफ XI FI 218 आले, 218/50. तर इथं भाग घालवताना बघा 50ने आपण भाग घालूया. 50 चौक 200, मग 18 राहतात. पॉईंट घेतला, वरून 0 घेतला, 180 झाले. 50 त्रिक 150, 30 राहिले. पुन्हा 0 घेतल्यावर आणि 50 सख्ख 300 असं 4.36 आलं. तर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी केलेल्या वेळेचं मध्य येणार 4.36 तास. दुसरं गणित आहे गृहीत मध्य पद्धतीने. एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वेळेत जमा होणारा कर रुपयामध्ये व वाहन संख्या यांची वारंवारता दिलेली आहे. जे रुपये करचे जे पैसे आहेत ते आणि किती वाहन संख्या आहेत त्यांची अशी सारणी दिलेली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. तर बघा, जमा कर रुपये आहे 300 ते 480, 400 ते 500 रुपये 110 वाहनांची, 500 ते 600 120 वाहने, 600 ते 770 वाहने, 700 ते 840 वाहने. तर गृहीत मध्य पद्धतीने काढताना एक कॉलम वाढतो. इथं आपल्याला गृहीत मध्य जो आहे म्हणजे नावामध्येच आहे, मध्य गृहीत धरायचं आपल्याला. जर 5 दिले असतील तर बरोबर मधला वर्गमध्य घ्यायचा आहे. 4 दिले असतील तर दुसरा किंवा तिसरा तुम्ही घेऊ शकता आणि 6 दिले असतील तर चौथा किंवा तिसरा घेऊ शकता. आता इथं बरोबर 5 आहेत त्यामुळं आपण मधला घेणार आहे. तर 500 ते 400चं वर्गमध्ये 350, 400 ते 500चा वर्गमध्ये 450, 500 ते 600चा वर्गमध्ये 550, 600 ते 700चा वर्गमध्ये 650, 700 ते 800चा वर्गमध्ये 750. आता विचलन DI बरोबर XI वजा A. आपण 550 गृहीत मध्य बरोबर मध्य जो आहे तो गृहीत मध्य मानलेला आहे. आता 350 वजा 550 येतात वजा 200, 450 वजा 550 वजा 100, 550 वजा 550 0, 650 वजा 550 100 आणि 750 वजा 550 200.
अशा पद्धतीने त्याची वजाबाकी आली. आता वाहन संख्या दिलेली आहे 80, 110, 120, 70 आणि 40. आपल्याला शेवटचा कॉलम वारंवारता गुणिले विचलन FI गुणिले DI करायचा आहे. तर गुणाकार केला 200 गुणिले 80 16,000 वजा 16,000 आणि 100 गुणिले 110 वजा 11,000, 120 गुणिले 00 100 7 700 तर 7,000 येणार. 70ने गुणल्यानंतर 200 गुणिले 40 8,000 येतात. समेशन ऑफ FI 420 येतं, म्हणजे वारंवारता दिलेले 420 वाहनं आहेत आणि FIDI येतं 12,000. आता बघा पहिल्यांदा डी बार काढायचा. डी बार बरोबर समेशन ऑफ FIDI छेद समेशन ऑफ FI वजा 12,000 छेद 420. 420ने भागल्यानंतर वजा 28.57 आपल्याला मिळेल. आता हा मध्य काढताना म्हणजे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढताना x बरोबर a अधिक d जो गृहीत मध्य आपण मांडलेला आहे तो अधिक डी बार करायचा. 550 अधिक वजा 28.57 वजा बाकी होते 521.43. तर महामार्गावरील टोलनाक्यावर जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य 521.43 रुपये आहे.